तर ऐकू लेख प्रभू बुढा. नोकरीत कार्यरत असताना अनेक व्यक्तींशी संबंध येतो. कित्येकांशी भेटी होतात. काही व्यक्ती कोणत्या तरी संदर्भात लक्षात राहतात. एखाद्याची स्वभाव विशेषता, एखाद्याचे हसणे, कुणाचे अगदी क्षुल्लक कारणावरून संताप नाही, काहींचे हळवेपण, काहींचा स्वार्थ, काही लोकांचे अघळपघळ बोलणे इत्यादी अनेक कारणांमधून अशा लोकांची चांगली वाईट पण लक्षात राहणारी प्रतिमा तयार झाली असते. तिवसा येथील माझ्या कॉलेजमधील माझ्या मित्रमंडळीत प्राध्यापक श्री डी ठाकरे असेच एक हरफन मौला व्यक्तिमत्व. स्टाफरूममध्ये सतत काही ना काही विविध विषयांवर बोलणारे मुळातच कमी असतात. स्टाफरूमचे वातावरण जिवंत ठेवण्यासाठी मोजकेच लोक प्रयत्नशील असतात. अशांमध्ये बोलघेवड्या दत्ताभाऊंचा समावेश. हा माणूस मोठा भावनाप्रधान गोष्टी सांगण्याची कला उपजतच असल्यामुळे चार लोकांना आपल्या भोवती बसवून घेण्यात त्यांना मोठा आनंद होतो. एखादी गोष्ट सांगताना तो त्यात इतका रमतो आणि रंगतो की जणू काही तो त्याचाच अनुभव असावा. स्वतःचे अनुभव किंवा काल्पनिक गोष्टी शब्दबद्ध करून रंगविणे ही एक कलाच आहे. अमरावती जिल्ह्यात भुगाव नावाच्या लहानशा गावात लहानाचा मोठा झालेला, शिकला सवरलेला हा माणूस बोलून चालून खूपच मोकळा आहे. माणसे जमिन्यात विलक्षण हातखंडा. गावातील अनुभव स्टाफरूममध्ये कथाकथन करण्याची त्यांना भारी हौस. गावातील तुकाराम नव्ही कटिंग करता करता गावातले राजकारण सांगताना मान कशी मोडतो. चंपा तेलवाली काय म्हणते, सखाराम बुवा सकाळी रामराम कसा करतात, नामदेव गुराखी बैल ठाणावर बांधताना मोजून किती शिव्या घालतो, त्यातही दोराची गाठ मारताना विशेष कोणती शिवी देतो इत्यादी माहिती सांगताना ठाकरे सर स्वतः तर रंगतातच, पण इतरांना देखील रंगवतात. त्यांनी केलेल्या वर्णनातून त्या व्यक्ती खरंच पाहाव्या असे वाटतं. अशा अनेक व्यक्तींपैकी प्रभू बुढा माझ्या लक्षात राहिला. प्रभू बुढ्याच्या त्यांनी सांगितलेल्या विशेषता लक्षात घेऊन मी प्रभू बुढ्याचे चित्र रंगवू लागलो. 60% गौऱ्या गेलेल्या आहेत. एक मळके धोतर, अंगात बंडी, खांद्यावर पंचा, डोळ्यावर दोरा बांधलेला चष्मा असा अवतार असावा. घरासमोर ओट्यावर दीर्घ बैठक, भिंतीशी टेकून बसावे. काही काम नसल्यामुळे देवाचे नाम घेत असावे. इकडे तिकडे पाहत राहावे. येणाऱ्या जाणाऱ्याचे बारकाईने निरीक्षण करीत असावे. हा उद्योग. क्वचित ते जुने झालेले वर्तमानपत्र चाळीत असावे. प्रभू बुढ्याचे घर गावाच्या वेशीजवळ. सकाळी मोठ्याने जांभळी देत नमस्कार घालावा. सूर्याचे कोवळे ऊन खात जाणाऱ्या येणाऱ्यास थांबवून घ्यावे. हा त्याचा स्वभाव धर्म. चष्म्याच्या मागून किंचित तिरप्या नजरेने सारे पाहताना पुन्हा आपण कोणत्याच गावचे नाही असा भास निर्माण करावा. गावातील चांभार चौकशा करण्यात वेळ घालवावा. क्वचित प्रसंगी कुणीच नसल्यास हातातील खास खलबत्त्यात लाल भरडा सुपारी घालून पांडुरंग हरी वासुदेव हरी स्कुटत राहावे. पान पाहिजे असल्यास उगाचाच इकडे तिकडे शोधण्याचा केविलवाना प्रयत्न करून हळूच इतरांच्या चंचीतून पान घ्यावे. पण त्यांचा सगळ्यात आवडता उद्योग म्हणजे जाणारा येणारा पाशी असे काही बोलावे व तेही इतके सहज की ऐकणाऱ्याने त्यावर विचार करावा. गावाच्या कमानी गेटमधून चंपतरावासोबत शेजारच्या सरलास पाहण्यास पाहुणे आले. मंडळी गावात प्रवेश करताच प्रभू बुढ्याने चंपतरावास आवाज दिला. काय चंपतराव, पाहुणे दिसते? हो अप्पाजी, चंपतराव उद्गारले. कोणत्या गावचे? माऊली खुर्दचे. असं जमो बिचाऱ्या सरलाचं. बिचारा हा शब्द विशिष्ट पद्धतीने उच्चारताच पाहुणे मंडळींपैकी प्रभू बुढ्याचे गुण जोपासणाऱ्याचे कान टवकारले. त्या नानाजीने विचारले, काय अप्पाजी, कशी काय आहे पोरगी? पोरगी चांगली आहे. आता अनेक दिवसांपासून पाहुणे येतात. 4-1 वर्ष होते. नाही चंपतराव? म्हणजे अप्रत्यक्षरित्या 4 वर्षापासून हे कार्य सुरू आहे, पण अद्याप जमले नाही.
हे प्रभू बुढ्याने इतरांच्या कानावर घालून पुन्हा रामकृष्ण हरीचा जप केला. सगळं चांगलं आहे, पण जाऊ द्या, एखाद्याचं नशीब यंदा तरी जमो, असे बोलणे हा त्यांचा आवडता छंद. कुणी जागा विकत घेतली असेल तर, काय वामनराव, केला सौदा फायनल? फायनल शब्दावर विशेष जोर. चांगलं आहे. तिगस्ता पूर आला होता, सारं वाहून गेलं. आता पाणी उताराकडे नाही धावणार तर कुठं जाणार? असे काहीतरी बोलून जमीन घेण्यात वामनराव चुकले हे त्यांना दाखवून द्यावे व रंगाचा भंग करावा, असा हा प्रभू बुढा कोणत्याही गोष्टीत ऐप शोधत राहणे हाच त्याचा आवडता उद्योग. मध्यंतरी ठाकरे सरांचे वडील वारले. तेरवी निमित्त मी भुगावला गेलो होतो. मनात विचार केला, आपल्याला गवसलेला प्रभू बुढा खरंच कसा असेल, का आणखी काही वेगळा असेल? आता प्रत्यक्ष भेटून पाहूच. तेरवीचा कार्यक्रम आटोपल्यावर पान लावत मी बसलो होतो. लोकांच्या गर्दीत मी ठाकरे सरांजवळ हळूच विचारणा केली, का हो, प्रभू बुढा कुठे आहे? ठाकरे सर जोराने हसले आणि म्हणाले, काय जोशी सर, इतके बुढे मंडपात आहेत, तुम्हाला प्रभू बुढा नाही दिसला? मी म्हटले, अहो, ज्याला पाहिलेच नाही तो मी कसा ओळखणार? पुन्हा एकदा ठाकरे सरांचे 7 मजली हास्य. माझ्याकडे पाहत ते म्हणाले, सर, अशी कोणतीच व्यक्ती नाही. गावातील ओट्यावर बसून गावातील म्हातारे कसे वागतात याची कल्पना येण्यासाठी मुद्दाम मी एखादे नाव समोर करून प्रसंग रंगवीत असतो. ठाकरे सरांच्या कल्पक स्वभावास दाद देऊन मी अमरावतीकडे निघालो. गाडी सुरू झाल्यावर मागे वळून पाहिले. ठाकरे सर टाटा करीत होते. त्यांच्या मागे ओट्यावर कुणीच नसताना मला मात्र प्रभू बुढा दिसू लागला. धन्यवाद. शेवटी एक नम्र निवेदन, चॅनलवर नवीन आला असाल किंवा अद्यापर्यंत चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर कृपया चॅनल सबस्क्राईब कराल ही आग्रहाची नम्र विनंती. धन्यवाद.